चक्रवर्ती सम्राट अशोकामुळे भारत महान। मनोज मेळे, शिंदी बुद्रुक येथे सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्साहात साजरी। आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते व पत्रकार मनोज भाऊ मेळे यांनी सांगितले की भारत देश हा सम्राट अशोक यांच्यामुळे महान झाला आहे। भारताला सोनियों की चिडिया म्हटले जाते ते राज्य म्हणजे सम्राट अशोकांचे होते। त्यांच्या राज्यात सोन्याची नाणी होती, सर्व समाजात भाईचारा होता, सर्व सुखी संपन्न होते। त्यांनी 84,000 विहारे, स्तूप, लेण्या, धर्मशाळा, पानवठे व जागतिक दर्जाचे तक्षशिला, विक्रमशिला, नालंदा, सारनाथ, पवनी, दंतपूर, मथुरा यासारखे 23 विद्यापीठ निर्माण करून सुजलाम सुफलाम भारत निर्माण केला होता, असे मनोगत मनोज मेळे यांनी व्यक्त केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभेचे नवनियुक्त अंजनगाव तालुका रमेश सावळे, प्रकाश तायडे, समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे, विलास पवार आवर्जून उपस्थित होते। यावेळी मालाबाई रमेश मेश्राम, निर्मलाताई पांडुरंग मेश्राम, नंदाबाई रंगुनाथ गजभिये, वंदनाताई राजेंद्र पानतावणे, दयनाबाई हिरकणे, हर्षाताई विनोद बोरकर, शालिनीताई देवीदास बनसोड, सोनाबाई बाळू सूर्यवंशी, शशिकलाबाई सूर्यवंशी, सुमनताई उके, उषाताई गजभिये, लताबाई बोरकर, वासनिक, धर्मपाल जामनिक, रमेश मेश्राम, सिद्धार्थ मेश्राम, राजेंद्र मेश्राम, रघुनाथ गजभिये, शुभम बोरकर, कबीर सावळे, क्षितिज सावळे सह अनेक बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। शोकांतिका अशी आहे की सम्राट अशोकाच्या जयंतीच्या निमित्त देशातनी कार्यक्रम होत नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे। सम्राट अशोक राजांनी या देशामध्ये 84,000 स्तूप उभे करून महाकारुणिक तथागताचा धम्माचा संदेश त्या शिलालेखाच्या माध्यमातून आजही जिवंत आहे आणि ही सर्व श्रेय बुद्ध धम्म जागृत असण्याचं राजा सम्राट अशोकाला जाते आणि त्यांची जयंती साजरी करणे हे संपूर्ण भारतवासियांचे कर्तव्य। सम्राट अशोकांची जयंती सिंधी या गावी सिद्धार्थ बुद्ध विहारात साजरी होत आहे। सम्राट अशोकाचं महान कार्य आपल्याला लाभलेलं आहे। सम्राट अशोकांनी अनेक उपयुक्त योजना अशा दिलेल्या आहेत, त्यानुसार प्रत्येकाने वागणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी सांगू इच्छितो। धम्मनायक सम्राट अशोकांची जयंती आज आमच्या शिंदी नगरामध्ये साजरी होत आहे आणि सगळे पाहुणे त्यासाठी उपस्थित आहे। पण धम्मनायक सम्राट अशोकांनी जे काही धम्माची शिलालेख उभी केली आणि ते पूर्ण भारतवासियांसाठी सुखकारक आहे। सम्राट अशोक जन्म झाला ज्यावेळेस त्याने विकासाची सुरुवात केली तर हा देश महासात्तक होता, कारण की या देशामध्ये सम्राट अशोकाच्या काळात सोन्याचे शिक्के होते, खिशात सोनं होतं, खिशात आता कागदाचे रुपये आले आणि किती सोनं असेल। सम्राट अशोकांनी अर्ध्या पृथ्वीवर पूर्ण पृथ्वीवर राज्य केलं। सम्राट अशोकांनी बुद्ध धम्म करून सर्व मानवाला जातीला एक नवी दिशा दिली आणि म्हणून मी आजही भारतवासियांना हात जोडून विनंती करतो, सम्राट अशोकाचं राज्य जसं होतं तसं जर आपल्याला आता परिस्थितीमध्ये उतरायचं असेल तर खरोखर सम्राट अशोकाचे बुद्धाचे विचार स्वीकारा, तरच आपल्याजवळ धनवान, बुद्धिवान, गुणवान, शीलवान होचाल आणि बुद्ध जगात पोचला। भारताने बुद्ध स्वीकारावा आणि सम्राट अशोकाची जयंती त्यावेळेस साजरी केल्यासारखं होईल। सम्राट अशोकाचं शास्त्र, सत्र, मंत्र त्यात जे सम्राट अशोकाचे जे 6 पॉलिशा होत्या त्या खतरनाक पॉलिशा होत्या आणि त्या पॉलिशा सर्व सम्राट अशोकांनी, कारण की आजही देशामध्ये 7/12 सुद्धा सम्राट अशोकाचा आहे। आज शिंदी या ठिकाणी प्रियदर्शी सम्राट अशोकांची जयंती साजरी झाली। प्रियदर्शी सम्राट अशोकांनी या देशामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला अशा अनेक विद्यालय निर्माण केली। जगातील विद्यार्थी इथं शिकायला येत होते, आजचे विद्यार्थी आपले अमेरिका, लंडनला जात आहेत, ही दुःखाची बाब आहे। देशाला सोन्याची चिडिया जे म्हटलं गेलं आहे, हा सम्राट अशोकाचं युग आहे। ज्या युगामध्ये सोन्याचे नाणे होते आणि सोन्याचे चलन होती, तो युग कोणतं तर ते सम्राट अशोकांचं युग आहे। ते राज्य कोणाचं होतं तर सम्राट अशोकांचं होतं। ते पुन्हा आपलं राज्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला शीलवान, गुणवान आणि श्रद्धावान
या बनावं लागेल आणि बुद्धाची कास धरल्याशिवाय ते होणार नाही. आपल्याला जगात युद्ध नको, बुद्ध हवा हा संदेश या ठिकाणी दिल्याचा आहे. सुखी करा या मानवता, तथागताची अमोलवाणी, जग में बुद्ध का नाम है, धम्म सम्राट अशोकाचा, धम्म सम्राट अशोकाचा, समता सैनिक दलाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, उपासक उपासिकांचा, सम्राट अशोकाचा, सम्राट अशोकाचा. जय हिंद, नमो बुद्धाय. भारतीय बुद्ध महासभेचा भगवान बुद्ध की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की.